हा असं काही एवढ्या लांब मित्रांनो आज आहे मदर्स डे। मित्रांनो केक वगैरे आणला, इतका भारी केक आणलाय मित्रांनो, बघू शकता तुम्ही, एक नंबर केक आहे। आता आम्ही केक कट करणार, जवळपास रात्रीचे 11 वाजले आणि बघू शकता माझ्या भाच्याने केक आणलेला आहे। हा पण बघा ना कसा मस्त टाकाटक म्हणजे जसं काही याचाच बर्थडे गिड्डे आज तयारीमध्ये बसलेला आहे मित्रांनो। चला मित्रांनो केक कट करूया। मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना। आणि बघू शकता आज आमच्या घरातल्या जेवढ्या महिला मंडळी ना त्यांना स्पेशली त्यांचा व्हिडिओ काढायचं ठरवलं। म्हटलं आजचा ब्लॉग आहे ना यांच्यावरच काढू म्हटलं सगळा, कारण काही लय दिवस बोलले आम्हाला ब्लॉगमध्ये घेत नाही म्हटलं चला आज तुमच्या छोटा का होईना ब्लॉग बनवतो कसं तरी, कारण काय संध्याकाळी जेवढी खास क्लिअरिटी नाही येऊ राहिली पण तरी पण तुमच्या भावाने व्हिडिओ शूट केला आहे। बघू शकता तर फायनली केक कट केला आहे। हॅपी मदर्स डे। मदर्स डे म्हटलं ना महिलांना एकदम बरं वाटतं बरं काय, कारण काय एखादा छोटासा केक जरी आणला ना कट केला ना खुश होऊन जाता बिचाऱ्या। दिवसभर घरातल्या कामामध्ये असता, खूप परेशान असता। आमची मम्मी पण केक खात नाही बाबा, नुसतं फोटो काढायला पाहिजे मम्मीला आमच्या व्हिडिओ, केक खायचा पत्ता नाही, केक वगैरे खात नाही आणि यांचं केक वगैरे भरवणं चालू आहे। आणि आमचा भाचा आहे ना डेंजर आहे, हा घेऊन आला होता। आता रात्रीच्या 11 वाजता झोपायचा टाइम झाला तरी पण नाही म्हणे केकच कट करू म्हणे यांचा। म्हटलं ठीक काय अडचण नाही, तो दरवर्षी त्यांच्या घरी कापतो पण आज आपल्या घरी घेऊन आलाय भाचा, म्हणजे नाही सगळ्या महिलांना एकत्र करून आपण केक कट करू म्हटलं काय अडचण नाही। आणि हा छोटा भाचा हा सगळ्यात अवचिंता मनुष्य आमच्या घरातला। बघू शकता आता आईस्क्रीमचा कोण खाऊ घालून राहिला त्याच्यावरचा, बघू शकता। आणि हे दोघं बी ना आज डायरेक्ट विचार करून चालले होते की म्हणजे घरामध्ये एखादा तरी ब्लॉग बनवायचा, म्हटलं चल संध्याकाळची वेळ झाली पण बनव। आणि हा भाचा आहे ना लय डेंजर आहे, बघू शकता केकवरची आईस्क्रीम सर्वांना खाऊ घालू राहिला। आणि मजा येते असं एकत्र फॅमिली असली ना मजा येते। आणि निकिता बघा मागून मला फटका दिला म्हणे आमचा फोटो काढा ना म्हणे, नुसतं व्हिडिओ काढून राहिले। अरे म्हटलं आज फक्त व्हिडिओच काढायचा, आज ब्लॉग बनवायचा आहे म्हटलं तुमचा। चला काय मदर्स डेला जरा ब्लॉग वगैरे बनवलं यांना बरं वाटतं यांच्या जीवाला। आणि मला पण खायची खूप इच्छा होती पण काय करणार यार, वेट वाढलंय तुमच्या भावाचं, वजन वाढल्यामुळे ना मी अजिबात बाहेरचं खाऊच नाही राहिलो यार, किती कंट्रोल करतोय ना माझ्या जीवाला माहिती यार। हॅपी मदर्स डे मित्रांनो। आणि मदर्स डे ना तुम्ही पण घरात साजरा करत जा यार, एन्जॉय करत जा, मस्त मजा वाटते पूर्ण फॅमिलीसोबत आणि फॅमिलीला पण बरं वाटतं ना यार। लेडीज लोकांचं असं नाही का दुसरं काही एवढं बाहेर कोणी घेऊन जात नाही, त्याच्यामुळे घरात केक आणायचा 250-300 रुपयाचा कट करायचा ना। आमची माऊ आहे ना सगळ्यात डेंजर आहे बरं काय, सबस्क्राईब करा वगैरे भारी बोलता येतं तिला, पण आता बोलणार नाही कारण कॅमेरा चालू आहे ना, कॅमेरामध्ये बोलत नाही तर अशी बडबड करते सबस्क्राईब करा आमचं चॅनल वगैरे, इतकी बडबड करते, कॅमेरा चालू करा ना गपचिप शांत बसती। आणि आमच्या वहिनी म्हणतात तुम्हाला नाही खायचा का केक, म्हटलं नाही खायचा मला, म्हटलं तुम्हीच खा केक आणि करा एन्जॉय म्हटलं। तर वहिनी म्हणता की तुमचा बी येईल ना फादर्स डे म्हणे तेव्हा साजरा करू म्हणे आपण, कट करू म्हणे केक। म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही, म्हटलं कट करू आम्ही। सर्वात लेट आलेला आहे आमचा कुंभकर्ण, तर बघू शकता मित्रांनो हा कुठं होता काय माहिती नाही आणि आता एन्जॉय करतोय मदर्स डेचं। बघू शकता माझा भाऊ फारच लेट आला, मी रोज पाया पडतो सकाळी। हा बघतो मी रोज पडतो, हा रोज पाया पडतो, माझ्या भाग गणगण असती म्हणून मी पडत नाही मित्रांनो, बघू शकता। झोपलेली पण तू केक आणला का? केकचं महत्व नाही, मी पाया पडतो ते महत्व आहे। हा केक हा घेऊन पण नाही आला बरं काय, म्हणतो मी रोज पाया पडतो। हा तो पाया पडल्याशिवाय घरातून जात नाही, बरोबर आहे। एक वेळेस मी विसरून जातो मित्रांनो, पण तो रोज पाया पडून जातो, एवढं खरं आहे। बघू शकता एवढं लेट आलेलं आहे, ते पोट बघा त्याचं माझ्यासारखं झालंय, त्याचं माझ्यासारखं झालंय का माझं त्याच्यासारखं झालंय काय माहिती, खूप झाड झालं दोघं पण आम्ही। मी बारीक होतो पण रनिंग वगैरे चालू होतं का माझी मित्रांनो, चमबीला का केक वगैरे काय खाणार नाही आणि हा पण आमचा सोंडे आहे, हा सोंडे मस्त आराम करतोय। अरे बापरे इथं पाया पडायचे कार्यक्रम चालू आहेत मित्रांनो, घ्या पाया पडायचे कार्यक्रम करा बरं। कसं वाटतं तुम्हाला आज मदर्स डे साजरा झाला? बाबा आमची भाषा म्हणजे एकदम डेंजर आहे बाबा, डेंजर। कसं वाटतं तुम्हाला आज मदर्स डेचं? खूपच छान वाटतं, खूप छान वाटतं का? कसं वाटतं निकिता आज मदर्स डे साजरा केला, कसं वाटतं? मदरला विचार ना, हे बघा प्रत्येकाची मदर, तर आमची मम्मी कसं वाटतं ग? एकदम छान वाटतं म्हणे काय अडचण। मित्रांनो बघू शकता आमचं कार्टूनला सगळ्यात अवचिंद बरं का मित्रांनो, पण युट्यूबचे सगळे व्हिडिओ पाहत राहते बरोबर। तर बघू शकता आता कोणची मामी, छोटी मोठी मामी, घ्या पुढं केक खा रे तुम्ही, केक खा, बाकीचं काही असो केक खा, केकचं काही हो द्या, केक खा या इकडं। हा असं काही एवढ्या लांब गोंधळ झाला आमच्या घरामध्ये मित्रांनो, हल्ले अवचिंद आहे दरवेळेस ना काहीतरी गेम करून टाकतो रवी। तर बघू शकता तिकडे निकिता कुठे तर बघू शकता मित्रांनो दोघींना भरवले माझ्या भाच्यानी, लय डेंजर आहे भाऊ।
काय खरं नाही हो. आता धुवून घ्या चेहरे. काय उपयोग आहे तुमचा एवढा चकाचक, तुम्ही एवढा मेकअप करून एवढा मेकअप केला मित्रांनो, आणि एवढ्या मेकअपचा काहीच उपयोग नाही झाला. पूर्ण भरून टाकलं रवीने त्यांना. कठीण काम आहे. तर केक बघा, केक अर्धा आहे ना का खाल्लाच नाही. आमची इकडे नेहमी असंच करतात, थोडाफार केक खातील आणि बाकीचा डायरेक्ट वायाच घालतील. पण हे फार चुकीचं आहे. कारण की माझे 10 केक झाले तेव्हा तर पूर्ण केक एक घास बी नाही खायला भेटला, पूर्ण वाया गेला केक मित्रांनो. उचलून घे केक, चल उचलून घे. कठीण काम आहे बाप रे बाप. कसं वाटतं तुम्हाला? आजचा दिवस तुमचा झालेला आहे रात्रीच्या 11 वाजता साजरा झालेला आहे तुमचा मित्रांनो. आता आहे ना 11 साडे11 वाजले आणि एवढं लेट आम्ही मदर्स डे साजरा केलाय. बघा बघा इकडे बघा, माऊ बघा, आमची माऊ बघा. बापरे, माऊ खाते. खा 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 खा. माऊ मला दे ना केक. अरे माऊला द्या रे, माऊला द्या रे, माऊला द्या रे, आमच्या माऊला, माऊला द्या. नाही मला नको, मला नको रे, मला नको ना, नको. तर बघू शकता मित्रांनो, आमच्या घरात आहे नाही असंच कार्यक्रम खाल्लायची ढेरी पाहायची. कठीण काम आहे. फायनली तुमचा मेकअप सगळा गेलाय कामातून. आणि मॅडम झाला का मेकअप? काय करे नाही भाऊ. आणि केक लवकर पुसून घ्या. इथं पूर्ण केक वगैरे पडलेला बघू शकता मित्रांनो तुम्ही, पूर्ण गोंधळ करून ठेवलाय. तशी केकची टेस्ट तर चांगली आहे, एकदम भारी आहे. आणि काय म्हणणे, बंद करायचं आता आवाज. चला मित्रांनो, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर मित्रांनो. आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आपलं चॅनल. धन्यवाद.